हॅलो, नमस्कार. पहा, बरेचसे रील झालेले आहेत, तर सबस्क्राईब करा. काही प्रॉब्लेम असेल, काही शंका असेल तर कमेंट पण करा, लाईक आणि शेअर पण करा. माझा दुसरा अनुभव मी सांगते आहे. तर तंत्रमंत्र विद्या ही कशी अस्तित्वात आहे अजूनही, ती अंधश्रद्धा नाही आहे. याचा दुसरा अनुभव मी तुम्हाला सांगते आहे माझा. मी अशीच गावाला गेलेले होते, गावावरून येत होते. अचानक गाडी स्लो झाली. म्हटलं काय झालं बरं, हवा कमी आहे की काय? हवा भरली, त्यामध्ये पेट्रोल आहे का नाही चेक केलं. आणि एक आणखी सांगायचं राहिलं मला तुम्हाला त्यात, की मला स्वतः मी गाडी रिपेअर पण करते, त्याचं ज्ञान पण घेतलं. कारण माझे विरोधकांनी बऱ्याच वेळा गाड्यांमध्ये कुठे गाडी लावलेली असेल तर मग पंक्चर करणे, सायलेन्सरमध्ये काहीतरी घालून ठेवणे, किंवा ब्रेक फेल करणे वगैरे, किंवा एक्सिलेटर कमी जास्त वगैरे काही काही करून ठेवणं, ब्रेक थोडंसं किंवा लायनर वगैरे ते आतमध्ये जरा थोडेसे गफलत करणं, स्पीड कमी जास्त करणं वगैरे, असे प्रकार बरेच वेळा झालेले. त्यामुळे त्यातलं बेसिक नॉलेज जे आहे ते मी घेतलेलं आहे. त्यामुळे गाडीतले प्रकार काय झालेलं असावं ते मला कळलं आणि त्याप्रमाणे मी उपाययोजना केली. पण तरीही गाडी स्लो होती. मग काय करायचं आता, मला प्रश्न तो पडला होता महत्त्वाचा. गाडी स्लो आहे म्हटलं, चालती आहे ना, जाऊ दे चला. मग चालत गेले, चालवत गेले. तर गाडी चालवताना मला थोडंसे वेगळा एक अनुभव आला. त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर आले की गाडी एकदम हलकी, आणि इतर वेळी मला ती जड लागली जरा, कारण गाडी एकदम स्लो, म्हणजे खूपच स्लो चाललेली होती. अगदी सायकलवाला कसा चालवतो त्या स्पीडमध्ये. म्हटलं चला, देवाचं नाव घ्या आणि आपलं चला चालत जावं, चांगली गाडी स्टार्ट करून. ठीक आहे, प्रयत्न केला. तर प्रत्येक वेळी स्पीड ब्रेकर आला की गाडी हलकी व्हायची, आणि मला नेहमीप्रमाणे काही ठराविक पैसे लागायचे, त्याच्या दुप्पट पैसे लागले, दुप्पट पेट्रोल लागलं मला. शेवटी मी विचार केला की नाही, माझ्या मनात एक विचार आला की चला, अमलेश भाऊ यांच्या काळूबाईच्या देवीकडे जाऊन यायचं. तशी स्लो गाडीमध्येच मी तिकडे जाऊन आले, आणि तिथून तिथे बंद होतं ते दरवाजा वगैरे ते देवीचा. मग उंबऱ्यावरतीच मी नमस्कार केला आणि निघाले. मी काय म्हणजे असं सांगितलं पण नाही देवीला वगैरे ते, पण निघाल्यानंतर मग मात्र गाडी एकदम व्यवस्थित 40च्या स्पीडमध्ये, पण चांगली नेहमीप्रमाणे चालली. मग लक्षात आलं, अरे माझ्या गाडीबरोबर कोणीतरी गाडीवरती चेडा बसवलेला.